नागपूर शहरातील युनिट क्रमांक 5 पोलिसांनी घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। 17 फेब्रुवारीला युनिट क्रमांक 5 चे अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले। त्याने 2 घरफोडींची कबुली दिली आहे आणि त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। नागपूर शहरातील युनिट क्रमांक 5 पोलिसांनी 17 फेब्रुवारीच्या रात्री 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना यशोधरा नगर हद्दीत आजरी माजरी बोगद्याजवळून एका संशयित आरोपी उस्मान खान वय वर्ष 21 राहणार कौशल्यानगर कपिल नगर याला ताब्यात घेतले। आरोपीला त्याच्या नावाचा आणि पत्त्याचा विचारणा केली असता त्यांनी आपली ओळख सांगितली आणि पोलिसांनी त्याच्या अभिलेखांची तपासणी केली असता त्यात तो पोलीस ठाणे कपिल नगर येथे चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीची सखोल विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्याने त्याच्या साथीदार प्रज्वल उर्फ पज्जू भगत राहणार म्हाडा क्वार्टर कपिल नगर आणि इतर साथीदारांसह कन्नान नागपूर ग्रामीण हद्दीत 2 घरफोडी केल्या। आरोपींच्या ताब्यातून मंगळसूत्रांची मणी, पिवळ्या धातूंचा तुकडा, चांदीची पायपट्टी आणि 3,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। आरोपीस मुद्देमालासह कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। या कामगिरीला पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सह पोलीस आयुक्त निसार तांबोडी, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक आयुक्त राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे। तसेच पोलीस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे।